राजा जी, ये वज्रगढ़ का जाबाज सरदार है। इसे सजा मुक्त कर दो और इसकी रस्सियां काट दी जाए। ये आप क्या कह रहे हैं राजा जी? ये बड़ा तेज तर्रार है, इसे सजा फरमाइए। इसे सजा हम फरमाएंगे। इसका सर काट कर जहां पना आलमगीर की खिदमत में पेश किया जाएगा। खैरिए दिलेर खान, क्या नाम है तुम्हारा? महादेव कोड़ी हुजूर। इसके बाकी के साथी जिन्हें बंदी बनाया गया था, उनकी सजा माफ करके इन्हें छोड़ दिया जाए। ये आप क्या फरमा रहे हैं मिर्जा जी? हाथ आए हुए काफिरों को यूं ही जाने देंगे? क्यों? ये जंग भी ना होती शिवाजी अगर हमारी पनाह में होते। अपने साथियों को लेकर जाओ यहां से, कोई तकलीफ नहीं होगी तुम्हें। मिर्जा जी, आपने क्या किया? हाथ आए हुए काफिरों को छोड़ दिया, वो भी 200 काफिर। क्यों मिर्जा जी, क्यों? आप समझ नहीं पाए दिलेर खान, इन लोगों को रिहा करने में भी हमारी एक चाल थी। चाल? वो क्या मिर्जा जी? हम कुछ समझे नहीं। बहुत जल्द समझ जाओगे। हमने कहा वज्रगढ़ पर ध्यान दो, नतीजा आज हमने वज्रगढ़ पर जीत हासिल कर ली। अब देखना, घुटनों पर रेंगते हुए सिवा यहां आएगा। लेकिन कब मिर्जा जी, कब? बहुत जल्द। बाखुदा इतनी मेहनत और मशक्कत के बाद सिवा से हमारी मुलाकात हो रही है, इंशाअल्लाह। 4 दिनों में सफेद रुमाल से बंधा सिवा हमारे सामने खड़ा होगा। सिवा। आऊसाहेब, वज्रगड पडला ना? हो. तुम्ही नाराज झाला? नाही पण शंभूराजे, हे युद्ध आहे. वज्रगड येईल जाईल, हारजीत सुरूच असते, पण महत्वाचं असतं ते लढणं, झुंजणं आणि झुंज घेत घेत सत्व राखणं. आपलं सत्व काय माहिती? मराठी बाणा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आबासाहेबांनी तयार केलेली मराठमोळी माणसं लेचीपेची नाहीत. वज्रगडाहून वज्र आहेत ती, कणखर आहेत, मजबूत आहेत, सहजासहजी वाकणार नाहीत. आऊसाहेब, आम्ही रात्रभर परेशान होतो. चिंता करू नका शंभूराजे. पुरंदर घेता घेता मिर्झा राजांची दमछाक होईल. 20 दिवस उलटून गेले. लाखाची फौज मुंग्यांसारखी डोंगराला चिकटली, पण पुरंदरचा एकही चिरा निखळला नाही. गडही तसाच, माणसंही तशीच. परवा तशी माणसं आम्ही पाहिली. त्यांच्या गोटात येण्यासाठी मोगल सरदार त्यांना सोनं नाणं देत होती, पण घेतले नाही. हर एक गडावर रयतेने आसरा घेतलाय, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. म्हणूनच दिलेर खान आणि मिर्झा राजे चिडलेत. मिर्झा राजे? आबा काय करणार त्यांचं? काय करणार हे आम्हास ठावे आहे, पण कसे करणार ते आम्हास ठाव नाही. ते तुमच्या आबासाहेबांनाच ठाऊक आहे. मतलब? अफजल खानाला भेटायला बोलवले, त्यास वागणक लावले, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले, आदिलशहाच्या मनात सिद्धीबद्दल संशय निर्माण केला, त्यास विष प्यावे लागले, शाहिस्ते खानाची बोट छाटली, तो जिवंतपणी मरण यात्रा सोसत आहे.
आता मिर्झा राजांच्या बाबतीत ते कोणता डाव खेळतात ते बघायचंय. पण आम्हास खात्री आहे मिर्झा राजांना ते ठार मारतील. ठार मारतील? हो, बघा. पण त्यासाठी त्यांच्या प्रत्येक हालचाली निहाळा. खरंच? आपण कसे मेलो ते मिर्झा राजालाही कळणार नाही. आऊसाहेब, कारण आहे शंभूराजे. रयतेचे हाल शिवबांना बघवत नाहीत, सहन होत नाहीत. रयत, गोरगरीब लोक शिवबाचं हृदयच. महाराज, वज्रगडावरच्या 200 मावळ्यासनी मिर्झा राजांनी दगा न देता सोडलं. ती त्याची चाल आहे. आपण त्यास बरोबर ओळखले आहे. एका बाजूस स्वराज्य नष्ट करण्यासाठी 11 कोटी लिंगार्चन करतो, होम हवन करतो, 90 मण सोन्याची साखळी काशी विश्वेश्वरास दान करण्याचा नवस बोलतो. अशा चलाख माणसाची दया म्हणजे खोटेपणाच. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही त्याला पंत. शिवाय मावळ्यांना सजा न देता सोडायचं आणि आपण किती थोर हे दाखवून द्यायचं. रयत बिथरते ना अशानं. नेताजी रयते स्वतः सारं ठाऊक आहे, ती आता बिथरणार नाही. महाराज, महाराज, एक वाईट खबर. काय झालं? सफेद बुरुजावर अचानक दारू गोळ्यांचा कांठाळ्या बसवणारा स्फोट झाला. सफेद बुरुज आसमानात उडाला. तटबंदीच्या दगडांच्या ठिकऱ्या रानोमाळ विस्कटल्या आणि 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 एकाच वेळी आपला 80 मावळा जाग्यावर गारद झाला. जगदंब, खूप वाईट झालं. परवा वज्रगड पडला आणि आज सफेद बुरुज. कोसळला बुरुज पुन्हा बांधता येतो नेताजी, पण जीवाला जीव देणारी माणसं ती कुठून आणायची? राज, आता पुरंदराचं काय? जोपर्यंत पुरंदरावर मुरारबाजी आहे तोपर्यंत पुरंदर ठाम आहे. थोड्या फौजेनिशीही ते शर्थीने लढतील, निकराची झुंज देतील. हो, त्यांच्या पराक्रमाचा धाक आहे तेवढा. प्रत्यक्ष ईश्वरा घरचा शिपाई तो. स्वराज्याचं मोल जाणणारा आमचा शिवलग. चिंता नको. जगदंब. मिर्जा जी, हमने काफिर मुरारबाजी को जहन्नम रसीद कर दिया. दिलेर खां, मुबारक हो दिलेर खां, मुबारक हो. लेकिन मिर्जा जी, ताज्जुब की बात है, सर कटने के बाद भी वो काफिर हमसे लड़ता रहा. बस यही जज्बा सिवा ने सारे मराठों को दिया है और इसी बात की परेशानी है. वाह मिर्जा जी वाह, बड़े ताज्जुब की बात है. मरने वालों की तारीफ है और जो इतनी बड़ी कामयाबी हासिल करके आया वो. समझते क्यों नहीं दिलेर खान? एक मुरारबाजी मरता है, 10 मुरारबाजी तैयार हो जाते हैं. इसीलिए तो पुरंदर का किला हमारे हाथ नहीं लग रहा है. हम भी कसम खाकर कहते हैं मिर्जा जी, जब तक पुरंदर पर मुगल सल्तनत का झंडा नहीं लहरा देते, कसम खुदा की अपना किमाश नहीं पहनेंगे. ज्या धैर्यानं, ज्या शर्थीनं मुरारबाजी लढले ते अग्निदिव्यच. गळा चिरल्यानंतरही ते लढले आणि मोगल फौजेस त्यांनी शौर्य दाखवले. लई वाईट झालं. मुरारबाजी सारखा मोरा पडायला नको होता. ते सुलतान ढवात उतरले, तिथेच फसले. असले नाही ते पंत. त्यांना चीड आली. हा, पण त्यांचा अंदाज चुकला हे मात्र खरं. दुसरी गोष्ट, दिलेर खानही लढवय्या. मुरारबाजी थोडा संयम राखायला हवा होता. आमचं खूप मोठं नुकसान झालं. हा, पर पुरंदर पडला नाही. पुरंदरापेक्षा मोठी माणसं पडतायत आणि ते आता आम्हाला परवडणार नाही. मग राज, विचार काय आहे?
तसे आपण मिर्झा राजेंच्या संपर्कात आहोतच, पत्रही पाठवत आहोत, त्यास मोठेपणाही देत आहोत, पण त्यांचा आपणास प्रतिसाद नाही, उलट लढतातच. आणि ते ज्या प्रकारे लढतायत ते पाहून असं वाटतंय मिर्झाला त्याच्या तलवारीची श्रेष्ठताच दाखवायची आहे, आणि ती त्यांनी दाखवलीही आणि आपली बी बघितली. मुरारबाजी दिलेर खानावर थुकलं आणि मग परान सोडलं. याला म्हणतात मराठी बाणा. परंतु काल मुरारबाजींची खबर आल्यापासून सारा मावळ मुलूक उदास झालाय. रयत हवालदिल झालीय. होणारच. पुरंदराच्या तटावर तोफगोळा आढळतो तेव्हा लोकांच्या काळजाला चटका बसतो. महाराज, आता काय? आता आमचं मिर्झा विरुद्ध युद्ध सुरू. युद्ध? पण बिन तलवारीचा. अर्थात तहा. रघुनाथ पंत कोरडे, मुजरा महाराज. रघुनाथ पंत, तूर्तास तुम्ही गडावरच थांबावं. आम्ही तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहोत. पारू, गडावर काही बायका आल्यात, त्यांना हे कुंकवाचे करंडे द्या. जी. त्यांच्याजवळ लावायला कुंकू नाहीये. जी बाईसाहेब. मातोश्री, मातोश्री, आबासाहेब मिर्झा राजांबरोबर तह करणार म्हणजे नक्की काय करणार हो? तह म्हणजे शरण जायचं. शरण म्हणजे आमचे आबासाहेब शरण जाणार तर? त्यापेक्षा मिर्झा राजावर हल्ला करून त्यास ठार मारलं तर? तोही प्रयत्न केला कुर्तोजी गुजरांनी, पण पकडले मिर्झा राजांनी. मग घोडा बक्षीस दिला कुर्तोजी राजांना आणि संयमाची नाल राजगडावर ठोका असा निरोप पाठवला. संयम आहे? इथे अत्याचार सुरू आहे, अन्याय सुरू आहे, तरी पण आम्ही तेच थांबवण्यासाठी महाराज तह करताहेत. पण तो तह काय आहे हे महाराजांनाच माहित. काहीही झालं तरी आमचे आबासाहेब शरण जाणार नाहीत, कारण ते आमचे आबासाहेब आहेत. हेच ते पत्र जे 2 वर्षांपूर्वी बहिर्जींनी मोठा हुनर दाखवून पकडलं होतं. बघू. औसाहेब, हे पत्र राजकारणाची दिशा बदलेल. औरंगजेबाचे पत्र? शास्ता खान पुण्यात मुक्कामी होता तेव्हाच. मामा साहब, दक्कन को रोन डालने के लिए शाही खजाना खुला है. उत्तर के सार हिंदू राजाओं को हमने इस कदर बेनूर नपुंसक बना दिया है, सर उठाने की तो क्या, नजरें मिलाने तक जुर्रत नहीं है उनमें. आप दक्षिण में शिवा का खात्मा करो. आप कामयाब हो गए तो हम मिर्जा राजा से बड़ा रुतबा इनायत करेंगे. दक्कन फतेह के बाद हम मिर्जा राजा और उसकी औलाद को काबुल कंदहार की रेगिस्तान में भेज देंगे. वही रेगिस्तान उनका कब्रिस्तान बन जाएगा. त्यांनी त्यांना गादीवर बसवलं, त्याच मिर्झा विरुद्ध हे कारस्थान. हे पत्र तुम्ही त्यांना जरूर दाखवा. नुसतं दाखवणारच नाही होत औसाहेब, तर हे पत्र प्याद म्हणून त्या मिर्झाच्या शतरंज पटावर ठेवणार आहोत आम्ही. जरूर ठेवा आणि त्यांना ठणकावून सांगा, जो माणूस आपल्या 4 भावांना ठार मारतो, आपल्या बापाला तुरुंगात टाकतो आणि स्वतः गादीवर बसण्यासाठी घरातल्या 32 लोकांचा खून करतो, त्या माणसाला मिर्झा मदत करतोय. प्रभू रामचंद्राचा हा वंशज, त्याने लंकेत जाऊन शेण उचलावे कशासाठी? स्वराज्य रूपी सीतेचा हरण करून स्वतः रावणाच्या हातात देतो असे सांगा त्यांना. आमचा तोच प्रयत्न असेल. पण औसाहेब, मिर्झा राजा जयसिंग यांनी
सारी हयात त्या बादशाहचीच चाकरी केली. तो कितपत साथ देईल याची एक शंकाच. प्रतिसाद भलेही ना देव, पण मनात चलबिचल झाल्याविना राहणार नाही. प्रत्येक माणसामध्ये स्वधर्माचा एक नाजूक धागा असतोच. तो छेडणारा कोणी मिळाला तर ती व्यक्ती अंतर्मुख झाल्याविना राहणार नाही. आणि भलेही हे काही नाही झाले तरी तुमचे स्वराज्याचे विचार तर त्यांना कळतील. तुम्ही हे जे कार्य आरंभले आहे ते व्यक्तिगत नसून देश संरक्षणार्थ आहे, याचा परिणाम होईल त्यांच्यावरती. बघूया किती कळतंय ते. पण तूर्तास तरी तह करून मिर्झा राजांना लवकरात लवकर विजापुरास पाठवणे. मिर्झा राजांना पुढे करून डावपेच खेळायचे त्या औरंगजेबाबरोबर. अहो साहेब, ते डावपेच तर आम्ही मिर्झा राजा स्वराज्यावर ज्या वेळेला चालून यायला निघाला होता तेव्हापासूनच सुरू केलेत. तो आमच्या हातून आता सही सलामत सुटणार नाही एवढं निश्चित. ते आले आमच्या ध्यानात. या शंभूराजे, आज कुठे मोहीम तुमची? आबा, आपण शरण जाणार आहात? होय बाहेरच. पण आऊसाहेब म्हणत होत्या आपण मिर्झा राजास ठार माराल म्हणून. आपण ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका. कधीच नाही. घरातल्या गोष्टी बाहेर कोणालाच सांगायच्या नसतात असं आऊसाहेबांनी आम्हाला आधीच सांगून ठेवलंय. आपण शरण गेलात तर आम्हास वाईट वाटेल. आमचे आबा शूर आहेत, त्यांनी तह करू नये. शंभूराजे, इकडे या. लक्षात ठेवा, तुमचे आबासाहेब तह करायला नाही, सुरुंगाची वाट पेटवायला निघालेत. तुम्ही फक्त त्यांच्या प्रत्येक कृतीला न्याहाळा, लक्ष द्या, मग तुम्हाला आपोआप कळेल. शिवबांना निरखणे हेही मोठे शिक्षण बरे. बिछी हुई सुरंग जलती तो है, पर धमाका तभी होता है जब उसमें बारूद हो. कुछ समझे पंत? जी मिर्जा जी. सिवा के पास अब बारूद शेष नहीं. हम चाहते हैं कि सिवा हमारे साथ जुड़ जाए, हमारी पनाह में आ जाए. ये स्वराज जैसी बेफिजूल बातों को छोड़ दे. जी मिर्जा जी. मिर्जा की छावनी में महफूज रहेगा सिवा. हम एकलिंग जी की शपथ लेते हैं. समझाओ सिवा को, नहीं तो उसका स्वराज्य बेचिराग किया जाएगा. प्रणाम, आज्ञा दीजिए. ये क्या मिर्जा जी, संधि किस लिए? हम तो पुरंदर ले रहे हैं. लेकिन कब दिलेर? 30 दिन बीत चुके हैं. आपने अपनी किमांश उतारी, उसे भी 7 दिन बीत चुके हैं. जो कुछ कहना चाहते हैं मिर्जा जी, खुलकर कहिए. दिलेर, कुछ ही दिनों में बारिश का मौसम शुरू होगा. दक्षिण से बारिश सिवा की मददगार होगी. हमारी सेना, हाथी, घोड़े सब कीचड़ में फंस जाएंगे. इसलिए हम संधि करना चाहते हैं. और हमारे कुछ सरदार भी सिवा की जाल में फंस चुके हैं. यह हमारे लिए खतरनाक साबित होगा. और कहते हैं कि जीत जल्द हासिल करना चाहिए. लड़ाई लंबे समय तक चले तो शस्त्र की धार और हिम्मत की कगार कम होती है. हम इसलिए संधि करना चाहते हैं. ठीक है, लेकिन अगर संधि हो गई तो हम मांगेंगे क्या? सारे किले मांग लेंगे. आपको जो मांगना है वो मांग लीजिएगा.
लेकिन एक चीज हम मांगेंगे। क्या? तहनामे की जो भी शर्त होगी उसे शिवा को कबूल करना ही होगा। मतलब? मुझे राक्षस नहीं चाहिए, पंछी चाहिए, जिसमें राक्षस की जान है। वो पंछी है तोता, शिवा का प्यारा तोता।